पुन्हा लॉकडाऊन लागणार या धास्तीने जनतेमध्ये भीतीचे वातावरण। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवा पसरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही। सहपोलीस निरीक्षक निलेश शेळके। लोहगाव परिसरात पेट्रोल डिझेल मिळेना, शेत मशागत व गहू हार्वेस्टिंगचा खोळंबा। अमेरिका, इस्रायल व इराण युद्ध सुरू झाल्यापासून जगभरात विविध समस्यांना जनता सामोरे जात असल्याच्या बातम्या आणखी मोठ्या करून तसेच अर्थाचा गैरअर्थातून आता पुन्हा लॉकडाऊन लागणार असे मेसेज पसरत असल्याने गोंधळातून आम जनता चढाओढीने रोजच्या वस्तूची साठेबाजी करत असून एकाएकी होणाऱ्या गर्दीमुळे वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊन लॉकडाऊन सदृश परिस्थिती उद्भवली जात असून याला नागरिकच जबाबदार आहेत। रस्त्यावर कुठेही विनाकारण पळणाऱ्या मोटरसायकलीची गर्दी पेट्रोल नसल्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे। याआधी काही ठिकाणी आपल्याला गॅस मिळतो की नाही या विचाराने घरी गॅस शिल्लक असतानाही पुढची तयारी म्हणून डबल सिलेंडरसाठी गर्दी करून घेतले, म्हणून एजन्सीवर एकाएकी भार पडून टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। सध्यासबोरी पेट्रोलियम लोहगाव बोर्डे संचालक यांची प्रतिक्रिया। बुधवारी 3 टँकरसाठी पानेवाडी डेपोमध्ये पैशाचा भरणा केला असून तेथील अधिकाऱ्यांनी फोन स्विच ऑफ केले असल्याने आता संपर्क होऊ शकत नसल्यामुळे काय करावे हे सुचत नाही। आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूजसाठी वृत्त विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम। सर, अमेरिका, इस्रायल आणि इराक यांचं युद्ध सुरू असताना जनतेमध्ये श्रमभूमी तयार झालेला आहे, त्याबद्दल काय सांगणार? नमस्कार, मी निलेश शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन बिडकीन। सद्यस्थितीमध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण या युद्धाच्या अनुषंगाने प्रसारमाध्यमे विविध बातम्या प्रसारित करीत आहेत। त्याच अनुषंगाने सद्यस्थितीत लॉकडाऊनसारख्या अफवेतून जीवनावश्यक वस्तूची साठेबाजी करण्याचे प्रकार देखील वाढत आहेत आणि त्याचमुळे पेट्रोल, डिझेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूची साठेबाजी करताना काही व्यक्ती आढळून येत आहेत। जर अशी साठेबाजी करताना कोणी जर मिळून आला तर त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल। त्याचबरोबर सद्यस्थितीत काही लोक लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होणार आहे किंवा लॉकडाऊनसारख्या अफवा देखील पसरवत आहेत। अशा कुठल्याही अफवा कृपा करून कोणी पसरवू नयेत। अशा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर रीतसर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल।